हाय हॅलो नमस्कार. मी गौरी. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी आज तुमच्यासोबत सिंपल हेअरस्टाईल शेअर करणार आहे, ज्या सिंपल तर दिसतील पण थोड्याशा ट्रेंडीसुद्धा दिसतील, ज्या आपल्याला ड्रेसवर साडीवर आपल्याला छानपैकी कॅरी करता येईल आणि त्याच्यामुळे आपला लुकसुद्धा खूप सुंदर दिसेल. तर चला मग हेअरस्टाईलला सुरुवात करूया. तर मी पहिल्यांदा काय केलेलं आहे, छान पद्धतीनं केस आपण व्यवस्थित विंचरून घ्यायचे आहेत. केसांमध्ये जो काही गुंता वगैरे असेल ना तर तो सगळा काढून घ्यायचा, जेणेकरून आपले केस व्यवस्थित छान सिल्की आणि मोकळे होतील, जेणेकरून आपण हेअरस्टाईल करताना केसांमध्ये जास्त गुंता होणार नाही, जास्त केस तुटणार नाहीत आणि गळणार सुद्धा नाही. तर अशा पद्धतीनं हेअरस्टाईल करण्यासाठी मी एका साईडनं केस थोडेसे तिरपे केलेले आहेत, म्हणजे मधून भांग न घेता थोडासा भांग मी तिरपा केलेला आहे तिरक्या साईडनं. आणि त्यानंतर एका साईडनं अशा पद्धतीनं तुम्ही बघू शकताय की केस मी थोडंसं त्याला पफ करणार आहे, जेणेकरून साईड पफ आपण ज्याला म्हणतो ना, तर त्या पद्धतीनं आपला जो लुक आहे तो थोडासा वेगळा येईल. आता हा पफ केल्यानंतर जेवढे केस तुम्हाला पफमध्ये हवेत, जेवढा पफ तुम्हाला मोठा हवा आहे तेवढे केस घ्यायचे आणि कानाच्या मागच्या साईडला असं व्यवस्थित केसांना पिळा घालायचा आणि छान पद्धतीनं तुम्हाला हवा आहे तेवढा पफ ॲडजस्ट करून घ्यायचा. आणि पफचा व्हॉल्यूमसुद्धा तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग ॲडजस्ट करू शकता. आता मी खूप मोठा पफ केलेला नाही, पण तुम्हाला जर साडीवर वगैरे अशा पद्धतीनं खूप मोठा पफ हवा असेल तर तो सुद्धा तुम्ही तशा अकॉर्डिंग केसांना पिळा घालून ॲडजस्ट करू शकता. आता हा पफ मी ॲडजस्ट केलेला आहे आणि एक हेअर पिन घेतलेली आहे आणि त्याने कानाच्या पाठीमागे हेअर पिन ती लावून तो पफ तिथे सिक्युअर केलेला आहे. त्यानंतर दुसऱ्या साईडला सुद्धा जे थोडे केस राहिलेले आहेत समोरचे, त्यालासुद्धा मी पफ करते. आता तुमचे जर पुढे थोडेसे विरळ केस असतील ना तर अशा पद्धतीनं बॅक कोम करायचं, जेणेकरून केसांचा व्हॉल्यूम थोडासा जास्त दिसतो. आता ते सुद्धा केस जे आहेत ना ते सुद्धा व्यवस्थित घ्यायचे थोडेसे आणि त्याचासुद्धा पफ आपण जसा हा पहिला पफ ॲडजस्ट केलेला आहे त्या पद्धतीनं दुसरा पफसुद्धा छानपैकी ॲडजस्ट करून घ्यायचा. केसांना व्यवस्थित पीळ घालायचा आणि व्यवस्थित ते केससुद्धा कानाच्या पाठीमागे सिक्युअर करून घ्यायचे, जेणेकरून आपले दोन्ही पफ आहेत ते व्यवस्थित दिसतील आणि आपला जो थोडासा तिरका आपण साईडला भांग पाडलेला आहे तर तो सुद्धा व्यवस्थित दिसेल. तर अशा पद्धतीनं फक्त मी दोन्ही साईडला पफ घालून घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या ॲडजस्टनुसार व्हॉल्यूमनुसार पफ ॲडजस्ट करू शकता आणि राहिलेले केस आहेत ते व्यवस्थित तुम्ही पहिल्या हेअरस्टाईलमध्ये अशा पद्धतीनं सुटे ठेवू शकता, जेणेकरून तुमचे शोल्डर लेंथ असतील किंवा त्याच्यापेक्षा थोडेसे जास्त कमरेपर्यंत केस असतील तर ही हेअरस्टाईल तुम्हाला खूप छान दिसेल. बाहेर जाताना किंवा घरामध्ये छोटं मोठं कुठलं फंक्शन असेल तर अशा पद्धतीनं तुम्ही हेअरस्टाईल करू शकता, जेणेकरून सिंपल हेअरस्टाईल आहे पण आपला लुकसुद्धा खूप छान दिसतो आणि त्याच्यामुळे आपली हेअरस्टाईलसुद्धा खूप सुंदर दिसते. तर ही आहे पहिली हेअरस्टाईल, ज्याच्यामध्ये फक्त दोन्ही साईडला मी पफ घातलेला आहे आणि त्यानंतर केस आपले जे आहेत ते रिकामे सोडलेले आहेत. तर छान पद्धतीनं ही अशी हेअरस्टाईल तुम्ही करू शकता. आता ह्याच हेअरस्टाईलपासून दुसरी हेअरस्टाईल सिंपल आपण बघायची आहे. तर याच्यामध्ये मी फक्त सिंपल काय करणार आहे, आपण जे केस रिकामे सोडले होते तर त्या केसांना फक्त मी एक सिंपल असं क्लिप लावून घेणार आहे पाठीमागं, जेणेकरून केस आपले छानपैकी सिक्युअर होतील आणि इकडे तिकडे जेव्हा आपल्याला कुठं बाहेर जायचं आहे, प्रवासात वगैरे असो तर हवेमुळे वगैरे केस उडतात किंवा घरामध्ये आपल्याला काही काम वगैरे करायचं असेल तर त्यावेळी आपण केस रिकामे सोडून काम नाही करू शकत. तर अशावेळी सिंपल तीच हेअरस्टाईल ठेवायची. फक्त केस जे आपण मोकळे सोडले होते, खुले ठेवले होते, तर ते केस फक्त एका क्लिपच्या मदतीने छानपैकी पाठीमागे सिक्युअर करायचे. तुम्हाला हवे असतील तर ते पाठीमागे मोकळे सोडू शकता किंवा अशा पद्धतीनं एका साईडला पुढे घेऊन सुद्धा तुम्ही तुमचा लुक जो आहे तो छानपैकी क्रिएट करू शकता. तर मी अशा पद्धतीने एका साईडला केस असे पुढे घेतलेले आहेत आणि आपला पफ जो आहे तो तसाच ठेवलेला आहे आणि केस एका साईडला पुढे घेतलेले आहेत. तुम्हाला वाटलं तर तुम्ही दुसऱ्या साईडला केस थोडेसे पुढे घेऊ शकता, थोडेसे पुढे थोडेसे पाठीमागं, अशा पद्धतीने तुम्ही केस ॲडजस्ट करू शकता. तर ही झालेली आहे आपली छानपैकी सिंपल दुसरी हेअरस्टाईल. आता या साईडला सुद्धा मी केस थोडेसे पुढे घेऊन हा सुद्धा लुक तुम्हाला दाखवते. हा सुद्धा लुक सिंपल आणि सोबर छान वाटतो. आता त्यानंतर तिसरी जी हेअरस्टाईल करायची आहे तर ती सुद्धा अगदी सिंपल हेअरस्टाईल आहे. सिंपल हेअरस्टाईल जेणेकरून आपल्याला घरी किंवा घराच्या बाहेर कुठे बाहेर पडायचं असेल ना तरी या हेअरस्टाईल आपण स्वतः करू शकतो. आता तिसऱ्या हेअरस्टाईलमध्ये काय केलेलं आहे, सेम तीच हेअरस्टाईल आहे. तिथे आपण क्लिप जो लावलेला आहे त्याऐवजी छानपैकी सैलसर अशी वेणी बांधून घ्यायची आहे, जेणेकरून काय होईल, सैलसर वेणी बांधल्यामुळे कानाच्या मानेभोवती म्हणजे कानाच्या पाठीमागं आणि मानेवरती आपल्या केसांचा जो व्हॉल्यूम आहे तो व्हॉल्यूमसुद्धा छान दिसेल आणि वेणी सैलसर बांधल्यामुळे केसांचा जो काही व्हॉल्यूम आहे तो सुद्धा खूप छान दिसेल.
छान पद्धतीनं मी वेणी घातलेली आहे आणि खाली छान पद्धतीनं रबरने व्यवस्थित फिक्स करून घ्यायची आपली वेणी. तर वेणी छान झालेली आहे आणि तुम्ही बघू शकताय कानाच्या पाठीमागं जो व्हॉल्यूम आहे ना तर तो खूप सुंदर दिसतोय. एकदम ट्रॅडिशनल सिंपल हेअरस्टाईल आहे जी की साडीवरती तर खूप छान दिसते. आणि तुम्हाला जर एखादा ड्रेस असेल, पंजाबी ड्रेस वगैरे असेल, छानपैकी त्याच्यावर सुद्धा तुम्ही ही हेअरस्टाईल कॅरी करू शकता. तर अशा पद्धतीनं वेणी तुम्ही पाठीमागं सोडली तरी केसांचा व्हॉल्यूम छान दिसेल आणि पुढे जरी ती सोडली तरी केसांचा व्हॉल्यूम आणि वेणीचा व्हॉल्यूम वगैरे सुद्धा छान दिसेल. आणि समोरून आपली हेअरस्टाईलसुद्धा अगदी सिंपल, मध्ये भांगाची किंवा एकदम केस सगळे टाईट पकडून घेतलेले आहेत अशी सुद्धा हेअरस्टाईल वाटणार नाही. तर अशा पद्धतीनं ही सुद्धा एक सिंपल तिसरी हेअरस्टाईल आहे जी आपण एकाच हेअरस्टाईलपासून 3 हेअरस्टाईल बघितलेल्या आहेत. तर अशा पद्धतीनं सुद्धा तुम्ही हेअरस्टाईल करू शकता. घरच्या घरी तुम्ही जरी राहणार असाल तरी या हेअरस्टाईल दररोज तुम्ही एखादी वेगळी हेअरस्टाईल केसांवर करू शकता. तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आय होप तुम्हाला आवडला असेल. चलो बाय बाय, टेक केअर.